नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चले जाव आंदोलन, त्याचबरोबर भूमिगत चळवळी आणि आझाद हिंद सेनेचे जे काही त्यांना कार्य केलेले आहेत, ती सर्व कार्य या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा आजची जी काही माहिती आहे त्याच्यावर अनेक प्रश्न पडलेले आहेत, याच्यानंतर सुद्धा पडणार आहेत. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते तर असू द्याच, ते तर तुम्ही पाहणारच आहात, कारण तुम्ही त्याची खूप वाट पण पाहत आहात. महत्वाचं असं सांगायचं तुम्हाला की व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही, तर तुम्ही अगोदर काय करा, व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ जर या व्हिडिओला समजा 2, 2.5, 3,000 व्ह्यू आले की लगेच तुम्हाला याच्यानंतरचा पार्ट मिळणार आहे. त्यासाठी आता जिम्मेदारी तुमची. याच्यानंतरचा पार्ट तुम्हाला लवकर पाहिजे की उशिरा? चला तर मग एकंदरीतच आता तुम्हाला जे काही बोलायचं होतं ते बोलून झालेलं आहे. आपण आपल्या विषयाकडे वळूया. चला तर मग प्रश्न पहिला आहे, 1935च्या कायद्यानुसार भारतात डॅश स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. तर काय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली? तर या अगोदर म्हणजे तुम्हाला हे पण माहिती पाहिजे की 1935चा कायदा नेमका आहे काय, ते तर मी सांगणारच आहे तुम्हाला. परंतु बघा की 1935च्या कायद्यानुसार भारतात कशाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली? तर संघ राज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. मग आता मी तुम्हाला सांगते की 1935चा कायदा काय होता. तर बघा इकडे लक्ष द्या. आता बघा 1935च्या कायद्यानुसार काय ठरलं होतं, तर या कायद्याने भारतात ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने यांचे मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. बरोबर आहे. जे की ब्रिटिशांच्या हद्दीमध्ये आहेत ते प्रांत आणि जे काही संस्थान आहेत यांचं मिळून संघराज्य स्थापन करायचं होतं. परंतु झालं काय, तर यानुसार नेमकं काय होणार होतं ते आधी बघूत आपण. तर ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता. म्हणजे आता भारतीयांसाठी तर चांगली गोष्ट आहे की नाही. परंतु झालं काय, संस्थानांना संघराज्यात सामील झाल्यास स्वायत्तता राहणार नाही. काय होणार होतं, जे काही संस्थानिक आहेत त्यांना स्वायत्तता त्याच्यात राहणार नव्हती. त्यामुळं झालं काय, तर त्यामुळं संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला. म्हणून या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात आली का? तर नाही ना आली, अंमलातच आली नाही. तर असा होता हा 1935चा कायदा. मग ठीक आहे, या कायद्यानुसार जे त्यांना म्हणजे संघराज्य वगैरे स्थापन करायचं होतं ते झालं तर नाही. का झालं नाही? तर संस्थानिकांनी काय केला, तर त्या योजनेमध्ये सामील होण्यासाठी नकार दिला. त्यासाठी ही योजना पूर्णत्वास गेली नाही. त्यानंतरचा प्रश्न घेऊया अगोदर, मग त्याच्यानंतर मी तुम्हाला काय झालं काय नाही ते सर्व म्हणजे एकंदरीत तुमची लिंक लावून देणारच आहे. बघा 1935च्या कायद्यातील संघराज्याची योजना अंमलात का आली नाही? सांगा बरं का आली नाही? तर मी आता सांगितलं ना तुम्हाला का नाही आली. तर संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास काय दिला? नकार दिला. त्यामुळं जे काही 1935चा कायदा होता, संघराज्याची निर्मिती करण्याची योजना करण्याची काय होती म्हणजे त्यांची प्लॅनिंग होती, तर ती काय झाली नाही, तर पूर्णत्वास गेली नाही. पुढे बघा. आता 1937 मध्ये देशातील एकूण किती प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या? तर किती प्रांतांमध्ये झाल्या होत्या? तर बघा आता एकंदरीत हे 1935चा जो कायदा होता किंवा संघराज्याची निर्मिती करायची होती, भारतीयांच्या हातात बऱ्याचशा काही म्हणजे सत्ता येणार होत्या, परंतु त्या आल्या नाहीत कारण की संस्थानिकांनी नकार दिला. बरं ठीक आहे, हे सगळं घडल्याच्या नंतर पुन्हा प्रांतामध्ये काय होऊ लागल्या, मंत्रिमंडळाच्या निवडणुका होऊ लागल्या. मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय सभेनं काय केला, त्याच्यामध्ये भाग घेतला आणि एकंदरीतच किती प्रांतामध्ये निवडणुका होऊ लागल्या, तर 11 प्रांतामध्ये. किती? 11 प्रांतामध्ये निवडणुका होऊ लागल्या. आणि पुढे झालं काय, ते पुढे आहेच, मग आधीच कशाला सांगू तुम्हाला. बघा मी जसं सांगितलं तसं 1935च्या कायद्याने राष्ट्रीय सभेचे समाधान झाले का? झाले नाही ना, कारण ते संस्थानिक मध्ये आडवे आले. तरीही या कायद्यानुसार होणाऱ्या प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेनं काय घेतला? सहभाग घेण्याचं ठरवलं. आणि 1935 मध्ये देशातील 11 प्रांतामध्ये किती?
11 प्रांतामध्ये निवडणुका झाल्या, त्यापैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेला काय मिळालं? तर बहुमत मिळालं. बघा किती बाजी मारली. पहिल्यांदाच काय केलं? राष्ट्रीय सभेनं बाजी मारली. 18 म्हणजे सॉरी मी 18 म्हणलं का? नाही 11. तर 11 पैकी 8 सीट कोणाच्या निवडून आल्या? तर राष्ट्रीय सभेच्या आल्या. ते पण पूर्ण बहुमताने निवडून आल्या. त्यानंतर झालं काय? तर बघा 3 प्रांतामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि या कारणास्तव झालं काय? तर तिथं संमिश्र मंत्रिमंडळे बनवण्यात आली. तर आता हे संमिश्र काय असतात, बहुमत काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. बघा प्रश्न विचारला 1937 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेला डॅश प्रांतामध्ये स्पष्ट बहुमत मिळून त्यांची मंत्रिमंडळे सत्तेवर आली. तर किती ठिकाणी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालं होतं? तर 8 ठिकाणी मिळालं होतं. बरोबर आहे. आणि मग स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर राष्ट्रीय सभेनं खूप सारी कामं केली. लोकांच्या उपयोगी ठरतील अशी बरीचशी कामं केली. मग ती कामं कोणकोणती आहेत ती आपण इथं पाहणारच आहोत. बघा राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणती लोकोपयोगी कामे केली नाहीत? आता इथं काय की राष्ट्रीय सभेने जी कामं केली ती जर तुम्हाला माहित असतील तर कोणती कामं केली नाहीत हे पण तुम्हाला माहित असणार आहे. बरोबर की नाही? तर बघा मी तुम्हाला सांगते, तुम्हाला दाखवणार पण आहे कोणती कामं केली. तर बघा राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली त्यांना. त्यानंतर दारूबंदी आणि कर्ज निवारण कायदा केला. मूल उद्योगी शिक्षणाला सुरुवात केली. हे सगळं केलं पण त्यांना काय केलं नाही? तर नवीन लष्करी तळांची स्थापना केली नाही. इथं म्हणलंय नवीन लष्करी तळाची स्थापना केली का? तर नाही केली. मग काय काय केलंय? तर मी इथं तुम्हाला सांगते. इकडे बघा राष्ट्रीय सभेच्या मंत्रिमंडळाने राजबंद्यांची तुरुंगातून मुक्तता केली. मूल उद्योगी शिक्षणाला म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली. दलित समाजाच्या सुधारणेसाठी काय केली? उपाययोजना केली. त्याच्यानंतर दारूबंदी असेल, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा असेल किंवा यासारखी अनेक लोक उपयोगी कामं केलेली आहेत. तर बघा ही सर्व कामं आपल्या कामाची आहेत. ते आपल्याला लक्षात पण ठेवायचे. आली बघा आता क्रिप्स योजना आली. बघा क्रिप्स योजना डॅश वर्षी भारतीयांपुढे मांडण्यात आली. कोणत्या वर्षी क्रिप्स योजना भारतीयांपुढे मांडण्यात आली? तर मी हे तुम्हाला सांगते, मग आपल्याला आधी क्रिप्स योजना काय आहे हे पण माहित असलं पाहिजे की नाही? मग त्याच्यानंतर तुम्हाला क्रिप्स योजना पण समजून सांगते. बघा मार्च 1942 ला क्रिप्स योजना काय झाली? तर भारतीयांपुढे मांडण्यात आली. मग ते काय झालं होतं? एकंदरीतच दुसऱ्या महायुद्धाचं त्या ठिकाणी काय झालं होती? सुरुवात झाली होती. आणि इंग्लंडनं काय केलं होतं? तर जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला होता? अमेरिकेचा पक्ष घेतला होता. आणि त्यामुळं नेमकं झालं काय तर आपण इथं बघूयात. कारण कसं व्हायले माहितीये का? मी तुम्हाला असं जेव्हा सांगते ना तर त्याच्यामध्ये वेळ खूप चाललाय. बरेच जण काय म्हणाले की मॅडम वेळ खूप चाललाय, वेळ खूप चाललाय. पण मला सांगा वेळ सगळा सत्कारणीच लागायलाय ना, वाया चाललाय का कुठं? तुम्ही काही ते रील वगैरे बघायलात का? हं? बऱ्याच जणांची अशा कमेंट यायल्यात की मॅडम तुम्ही जे समजून सांगायला त्याच्यात खूप वेळ चाललाय. अहो वेळ वाया घालणं कशाला म्हणते? हा तुम्ही रील बघताय, तुम्ही एखादा मूव्ही वगैरे बघताय, त्याच्यात वेळ वाया चाललाय. मी एकतर म्हणजे की किती अभ्यास पूर्ण तयारीने तुम्हाला सांगत आहे आणि काही जण म्हणतायत की मॅडम वेळ वाया चाललाय. वेळ ह्याला वाया घालणं म्हणतात का? बरं मग तुमच्या पद्धतीने मी या ठिकाणी घेत आहे. हे बघा जी काही क्रिप्स योजना आहे ती मी आता तुम्हाला समजून सांगणार आहे. तर क्रिप्स योजना परीक्षेत विचारली जाऊ शकते, विचारण्यात आलेली पण आहे. बघा दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात कोणाचा पक्ष घेतला? तर अमेरिकेचा पक्ष घेतला. म्हणजे एकंदरीतच पहिल्या महायुद्धात जर जपान आणि इंग्लंड सोबत असतील तर दुसऱ्या महायुद्धात काय झालं? त्यांना अमेरिकेचा पक्ष घेतला आणि जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या. भारताच्या पूर्वेच्या सीमेला येऊन धडकल्या. मग जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला काय होते? आवश्यक वाटू लागले. म्हणून इंग्लंडचे जे काही प्रधानमंत्री आहेत, कोण होते तेव्हा प्रधानमंत्री? बघा असा पण प्रश्न येऊन गेलेला आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते? तेव्हा आपल्याला वाटते दुसरं महायुद्ध चालू होतं त्यावेळेस त्यांचे प्रधानमंत्री कोण होते हे आम्हाला काय करायचे? कशाला विचारलं असेल?
पण असे धागेदोरे असतात बघा ते. तर इथं सांगितलंय ना त्यांना की इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते? विन्स्टन चर्चिल होते. इथं सांगितलंय ना, त्यामुळे विचारलंय. हे बघा, जे कोणी सामाजिक शास्त्राचा किंवा म्हणजे परिसर अभ्यासासाठी माझा व्हिडिओ पाहत आहेत, तुम्हाला सांगते, शालेय पुस्तकाच्या बाहेर एकही प्रश्न जात नाही. त्यासाठी तुम्ही असा विचार करू नका की बाहेरून कुठून प्रश्न येतात म्हणून. तर बघा, आता लक्षात ठेवायचं, जे काही दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा इंग्लंडचे प्रधानमंत्री कोण होते? तर विन्स्टन चर्चिल होते. यांना काय केलं, तर स्टॅमफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. आता हे ह्यांचा कोणी अधिकारी असेल, स्टॅमफर्ड क्रिप्स, तर याला भारतामध्ये पाठवलं. आणि बघा, मगाशी तुम्हाला सांगितलं की नाही, मार्च 1942 ला त्यानं त्या बघा ह्याच्या नावावरून क्रिप्स योजना हे स्टॅमफर्ड क्रिप्सच्याच नावावरून आलेली आहे. तर त्यानं मार्च 1942 मध्ये त्याने भारताविषयी एक योजना भारतीयांपुढे मांडली. तर भारताविषयी योजना भारतीयांपुढे मांडली आणि ह्यानं मांडली. कोणी मांडली? हे बघा, ह्यानं मांडली, स्टॅमफर्ड क्रिप्सनं. परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. का झाले नाही समाधान? कारण की त्या योजनेमध्ये कुठंही भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा म्हणजे उल्लेख नव्हता. त्या कारणास्तव जी काही क्रिप्स योजना आहे तोंडावर पडली. बघा बघा इथं सांगितलं, बघा, कोणत्याही म्हणजे राजकीय पक्षानं म्हणजे राजकीय पक्षाचं समाधान झालं नाही. का नाही झालं? तर पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्यानं काय केलं, तर राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. त्याचबरोबर जे काही मुस्लिम लीग होते की नाही, त्यांना पण ही योजना फेटाळली. का फेटाळली? कारण की या योजनेमध्ये काय नव्हतं, तर पाकिस्तानच्या निर्मितीची किंवा पाकिस्तानच्या निर्मितीचा कुठेही काय नव्हता, समावेश नव्हता. या कारणास्तव ही जी काही क्रिप्स योजना आहे, तर ती एकतर राष्ट्रीय सभेनं पण मंजूर केली नाही आणि मुस्लिम लीगनं पण मंजूर केली नाही. तर अशा पद्धतीची ही क्रिप्स योजना होती. म्हणजे एकंदरीत बघा, ज्या काही कायदे आहेत ब्रिटिशांचे आतापर्यंत आपण पाहत होता, जे काही ब्रिटिशांचे कायदे ते फक्त म्हणतात की तुमच्या हिताचे, परंतु एकही आपल्या हिताचा कायदा त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. मला तरी नाही मिळाला आतापर्यंत. मग शेवटी आता भारत स्वतंत्र तर होणारच आहे. इयत्ता 8वीच्या पुस्तकातच भारताला काय मिळणार आहे? स्वातंत्र्य मिळणार आहे. मग आपण बघूयात पुढं पुढं. बघा, राष्ट्रीय सभेने क्रिप्स योजना नामंजूर केली. कारण आता तुम्हाला त्यांनी सांगितलं, राष्ट्रीय सभेने का नामंजूर केली बरं क्रिप्स योजना? कारण की त्यात पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नव्हता. पर्याय क्रमांक 3, बरोबर का? त्यानंतर बघा, इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी डॅश यांना भारतात पाठवले. कोण होते ते? तर स्टॅमफर्ड क्रिप्स यांना काय केलं? भारतात पाठवलं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेसची गोष्ट आहे ही. मग पुढे काय झालं बघा, क्रिप्स योजनेत डॅशच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. कशाच्या निर्मितीचा समावेश नव्हता? तर पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नव्हता. त्यामुळं मुस्लिम लीगनं काय केलं, तर ही योजना फेटाळली. कोणती योजना? क्रिप्स योजना. त्यानंतर बघा, 1939 मध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाला आहे अशी घोषणा करणारा कोण? बघा, अरे घोषणा करणारे हेच म्हणजे पळापळा म्हणलं की पळणारे आपले भारतीय. कारण की काय म्हणायचे, हे तुम्हाला हे देऊ ते देऊ, तुमचं तुम्हाला स्वातंत्र्य देऊ, फलानं बिस्तानं असं म्हणायचे. मग आपले नेते तयार व्हायचे. आपले जे काही कोण आहेत, सैनिक आहेत, ते यांच्यासाठी कितीतरी लोकांना काय केलं, आपला प्राण गमावला. आणि दुसरं महायुद्ध चालू होतं तेव्हा, है की नाही? बघा इथं काय, तर 1939 मध्ये भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाला आहे अशी घोषणा कोणी केली होती? तर लॉर्ड लिनलिथिगो. कोणी केली होती? लॉर्ड लिनलिथिगो यांनी केली होती. तर याच्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. हे बघा इथं, बघा इथं 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हाईसरॉय कोण होते? लिनलिथिगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूनं युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. कोणी केली होती मग घोषणा? तर लिनलिथिगो यांनी केली होती. ते तेव्हाचे काय होते? तर व्हाईसरॉय होते. आणि मग घोषणा केल्याच्या नंतर काय झालं, तर युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी
आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. बघा बघा कसला दावा केला, किती खोटारडे लोक आहेत हे. काय म्हणले त्यानं की युरोपात लोकशाहीचं रक्षण, बघा युरोपात लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा कोणी केला? इंग्लंडने केला. आणि मग ह्यांना असा दावा केल्यामुळं राष्ट्रीय सभेनं त्यांना कसं सडेतोड उत्तर दिलंय. ते काय म्हणतात की हा दावा खरा असेल, राष्ट्रीय सभा काय म्हणते की हा दावा जर खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे. बरोबर आहे की नाही? तुम्ही एवढं लोकशाहीचे रक्षक आहात तर तुम्ही एवढे दिवस आम्हाला का गुलामगिरीत ठेवताय? बरोबर आहे की नाही? ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. आणि ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडनं काय दिला? नकार दिला. बघा लोकशाहीचे उभे गाणारे लोकांना काय केला? पुन्हा नकार दिला. म्हणजे भारताला स्वातंत्र्य द्यायला तयार झाले का? तर नाही झाले. आणि मग काय झालं तर नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी काय केली? तर राजीनामा देऊन टाकली. आपण पाहिलं ना मगाशी 11 पैकी 8 ठिकाणी राष्ट्रीय सभेचे काय झाले होते? नेते निवडून आले होते. त्यांना एकंदरीत स्वातंत्र्य द्यायला नकार दिल्यामुळं किंवा दिल्या कारणानं नोव्हेंबर 1939 ला काय केलं तर राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी काय केलं? राजीनामे दिलेले आहेत. बघा राजीनामे कधी दिले हे पण लक्षात ठेवायचं. नोव्हेंबर 1939 ला. निवडणूक कधी झाली? तर निवडणूक झाली 1937 ला. आता बघा राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे डॅश मध्ये दिली. कधी दिली मग? तर आताच आपण पाहिलं की नोव्हेंबर 1939 ला दिली होती. बरोबर की नाही? आता बघा प्रश्न काय आहे खालील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. आपल्याला योग्य असा पर्याय पाहिजे. इथं बघा अविधान दिले की 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने मुंबई येथे झालेल्या बैठकीत छोडो भारत चळवळीचा ठराव सहमत केला. तर हे विधान जे आहे ते चुकीचं आहे. कारण बघा छोडो भारत चळवळीचा जो काही ठराव आहे तो कधी कुठं सहमत झाला? तर मुंबईला नाही झाला, तर वर्धा या ठिकाणी झाला. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर ब विधान काय दिलं की क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करण्याचा इशारा दिला. हे विधान ठीक आहे, बरोबर आहे. आपल्याला कसं पाहिजे? योग्य विधान पाहिजे. म्हणजे फक्त ब पर्याय क्रमांक 2. हा इथं दिसेल बघा तुम्हाला ते वर्धा या ठिकाणी झालं हे मी तुम्हाला सांगितलं की नाही. बघा क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला आणि वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून बघा भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव काय केला? सहमत केला. बघा प्रश्न आहे 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील डॅश मैदानावर राष्ट्रीय सभेने अधिवेशन भरवले. तर कुठं भरवले होते? तर ते भरवले होते बघा गवालिया टँक मैदान या ठिकाणी 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील कोणत्या? या मैदानावर राष्ट्रीय सभेने अधिवेशन भरवलं. याच मैदानाला क्रांती मैदान असं म्हणतात बघा सध्या. काय म्हणतात? क्रांती मैदान. तर बघूया तिथं सविस्तर माहिती दिली का? आहे बघा इथं आहे. हा तर बघा तर 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर म्हणजेच कोणत्या? तर क्रांती मैदानावर राष्ट्रीय सभेने अधिवेशन सुरू केले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बघा? तर ते होते मौलाना अबुल कलाम आझाद. हे होते ब्रिटिशांनी भारत सोडून जावे. ब्रिटिशांनी काय करावं? भारत सोडून जावे. या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीनं वर्धा येथे मंजूर केलेल्या ठरावावर काय केलं? तर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होता. तर बघा यानंतरचा प्रश्न आहे. बरं प्रश्न तर आपण घेणारच आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो आपलं जे काही ऍप आहे ते ऍप या ठिकाणी तुम्हाला लोगो वगैरे दिसत असेल तर प्ले स्टोअर वर अवेलेबल आहे. तर ते तुम्ही काय करावं? डाउनलोड करावं. जर तुम्हाला त्यात काही तुमच्या म्हणजे फायद्याचं काही असेल, उपयुक्त काही असेल, आम्ही वरचेवर त्याच्यावर टेस्ट सिरीज वगैरे टाकतच आहोत. तर तुमच्यासाठी उपयुक्त असं काही असेल तर ते तुम्ही खरेदी करा.
परंतु आपलं ऍप मात्र सर्वांनी डाउनलोड करा. बघा, तर खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आपल्याला आता योग्य पर्याय पाहिजे. विधान काय दिले की 7 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद होते. अगदी बरोबर आहे, आपण आताच वाचलं ना. त्यानंतर ब काय आहे की राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथे मंजूर झालेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते. अगदी बरोबर आहे, कारण की हे दोन्ही विधानं आपण आत्ताच वाचलेत. अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3 पुढे जाऊया. बघा, डॅश यांनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानात सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायी आवाहन केले. तर बऱ्याच जणांना वाटते बघा, करेंगे या मरेंगे हे जे काही शब्द आहेत ते महात्मा गांधीजींचे नाहीत. कारण की महात्मा गांधीजींचं प्रत्येक ठिकाणी बघितले तुम्ही की अहिंसक वृत्ती दाखवलेली आहे. त्यामुळे कोणालाही वाटत नाही, परंतु हे जे शब्द आहेत करेंगे या मरेंगे हे शब्द कोणाचे आहेत तर महात्मा गांधी यांचे आहेत. कशासाठी आवाहन केलं काय नाही ते आपण सर्व या ठिकाणी पाहणारच आहोत. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे अशी की 7 ऑगस्टला जे काही अधिवेशन झालं होतं त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर मौलाना आझाद होते. त्यानंतर बघा, 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोडो भारत ठराव प्रचंड बहुमतानं काय झाला तर मंजूर झाला. आता छोडो भारत हा जो काही ठराव आहे तो कोणी मांडला होता तर पंडित जवाहरलाल नेहरूने मांडला होता. कधी मांडला होता तर 8 ऑगस्टला मांडला होता. आणि मग पुढे काय झालं तर गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मग गांधीजी म्हणाले, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झाले आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. बघा, महात्मा गांधीजी काय म्हणतात, आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा मग भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ. गांधीजींना जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेनं बलिदानास काय केलं तर सिद्ध होण्यास स्फूर्तिदायी आवाहन केले. एकंदरीतच महात्मा गांधीजींचं भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. हे तुम्हाला 8वीचं पुस्तक वाचल्याच्या नंतर कळलं असेल, बरोबर आहे की नाही. बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे, स्वतःच्या घर संसार काय केला त्यागला. तर बघा, ते म्हणतात ना की त्यागिला सुखी संसार सोडिले सुखी घरदार, झगडली झुंजली जनता आणि मग स्वतंत्र झाली ही माता. बघा, प्रश्न आहे डॅश रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला छोडो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. तर कधी मांडला होता तर 8 ऑगस्टला मांडला होता. बघा, मी आताच तुम्हाला सांगितलं की 8 ऑगस्टला कोणता ठराव मांडला होता तर छोडो भारत हा ठराव मांडला होता. कोणी मांडला होता पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला होता. बघा, हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे. बरं, काय आहे हा प्रश्न की डॅश हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. कोण होते मग ते तर ते होते बघा, कोण होते विनोबा भावे. म्हणजे बघा की प्रत्येकानं म्हणजे एकत्र येऊन सत्याग्रह करण्यापेक्षा काय करायचं म्हणा, प्रत्येकानं स्वतःचा वैयक्तिक सत्याग्रह करायचा. आणि या सत्याग्रहाचे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते विनोबा भावे होते. त्यांना बघायचं का तुम्हाला, थांबा दाखवते. हे बघा, हे आहेत आचार्य विनोबा भावे. तर यांना काय केलं होतं तर पहिले सत्याग्रही आहेत. हे काय म्हणणं आहे यांचं एकदा बघूयात आपण. ब्रिटिश सरकार मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्यामुळं राष्ट्रीय सभेनं विरोधी प्रचार करण्याचे ठरवले. यासाठी सामुदायिक चळवळ न करता एका व्यक्तीनं कायदे भंग करावा. कसा करावा, काय करावं, कायदे भंग करावा, कायदा मोडायचा. परंतु सगळ्यांना जाऊन नाही मोडायचा, ते एका व्यक्तीनं मोडायचा असा निर्णय घेण्यात आला. यालाच काय म्हणतात तर वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आचार्य विनोबा भावे, बघा, आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. त्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहींनी काय केलं, वैयक्तिक सत्याग्रहात भाग घेऊन तुरुंगवास स्वीकारला. त्यानंतर बघा, हे व्यक्तिमत्व पण लक्षात ठेवण्यासारखं आहे. विद्यार्थी दशेमध्येच काय केलं, हुतात्म्य पत्कारलं. कोण आहेत हे तर हे आहेत शिरीष कुमार. बऱ्याच जणांना मला वाटते आपण म्हणजे मी तरी शालेय जीवनात असताना शिरीष कुमारचा धडा होता बघा.
म्हणजे अंगावर असे शहारे यायचे, म्हणजे ते धडा वाचताना वगैरे खूप छान धडा होता. बघा, स्वतंत्र चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिले. नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी शिरीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन काय केली, मिरवणूक काढली आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. तर पोलिसांनी चिडून काय केलं, तर या छोट्या मुलांवरही गोळीबार केला आणि या गोळीबारात शिरीष कुमार, लालदास, त्याच्यानंतर धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी हुतात्मे झाले. तर बघा, एवढ्या छोट्या छोट्या लेकरांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या जीवाची आहुती दिली, बलिदान दिलेलं आहे. बघा, 1942च्या अखेरीस जन आंदोलनाचे नेतृत्व कोणत्या विचारसरणीच्या तरुण कार्यकर्त्यांकडे आले? कोणत्या विचार, म्हणजे त्यांचे विचार कसे होते? 1942चं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व करणारे जे काही जन आंदोलन, म्हणजे जन आंदोलक होते, तर त्यांची विचारसरणी कशी होती? तर ती होती बघा समाजवादी. आता या साम्यवादी, भांडवलशाही, वसाहतवाद हे तर शब्द तुम्हाला माहितीच आहेत ना. समाजवादीच होणार आहे ना याचं उत्तर, बरोबर की नाही? मग बघा, ते साम्यवादी म्हणजे काय, भांडवलशाही म्हणजे काय, वसाहतवाद म्हणजे काय, ह्याचे तर अर्थ तुम्हाला माहितच आहेत. आपण याच्या अगोदर ते पाहिलेलं पण आहे, बरोबर की नाही? मी सांगते तुम्हाला, टीईटी काढणं काहीच अवघड नाही. 90+ घेणं काहीच अवघड नाहीये. कारण की तुम्हाला सांगते, हे फक्त तुम्हाला तिथे एवढंच टार्गेट ठेवायचंय की 150ला 150 प्रश्न वाचून त्याचे पर्याय सहित वाचन झालं पाहिजे. बऱ्याच जणांना वेळच पुरत नाही, त्यामुळे धांदलघाईमध्ये कशालाही गोल करून यावं लागतं आणि एकंदरीतच रिझल्ट कमी येतो. कारण की प्रश्नाचं स्वरूप खूप मोठं असतं ना, है की नाही? फक्त माझं म्हणणं आहे, जर तुमचे प्रश्न वाचून सगळ्या पर्यायासहित वाचणं होत असेल, तर तुम्हाला प्रश्न वाचल्या वाचल्या कळेल की हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही. म्हणजे पर्याय वाचल्या वाचल्या म्हणत आहे बरं मी. म्हणजे एकंदरीतच तुम्हाला काय झालं पाहिजे, तर 150ला 150 प्रश्न पर्यायासहित वाचून झाले पाहिजेत. आता इथं दिले बघा, ते विचार कोणत्या विचारसरणीचे होते ते, तर ते होते बघा, इथं बघा, 1942च्या अखेरीस जन आंदोलनाला नवे वळण मिळाले आणि आंदोलनाचे नेतृत्व तरुण समाजवादी कार्यकर्त्यांकडे आले. त्याच्यामध्ये कोण आहेत हे बघा, जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया, छोटूभाई पुराणी, अच्युतराव पटवर्धन, त्यानंतर बघा सुचिता कृपलानी, एम.एस. जोशी, शिरूभाऊ लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बांगडी, उषा मेहता यासारखे अनेक नेते आघाडीवर होते आणि रेल्वे मार्गाची काय केली मग, मोडतोड करणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे इत्यादी मार्गांनी जन आंदोलकांनी दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत केली. संपूर्ण भारतात आंदोलनाचे पडसाद उमटले. आता बघा, आतापर्यंत आंदोलन जे चालू होतं, तर महात्मा गांधीजींच्या मतानुसार किंवा राष्ट्रीय सभेतले जे नेते होते यांच्या म्हणण्यानुसार कसं चालू होतं, तर एकंदरीतच अहिंसक मार्गाने चालू होतं. परंतु इथं काय केलेलं आहे, ब्रिटिशांची तोडफोड वगैरे इथं, म्हणजे एकंदरीत हिंसक मार्ग आता इथं काय केलेला आहे, अवलंबलेला आहे. मग आता लवकरच काय होणार आहे, भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे. परंतु आणखीनही वेळ आहे. सध्या कुठे आहेत आपण, 1942 मध्ये आहोत. पुढे जावं लागणार आहे आपल्याला. 1947ला स्वातंत्र्य मिळालं ना. इथं बघा, भूमिगत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सरकारी यंत्रणा विस्कळीत करण्यासाठी डॅश मार्गांचा अवलंब केला नाही म्हटलंय. तर कशाचा अवलंब केला नाही, तर रेल्वे मार्गाची मोडतोड केली, बरोबर आहे. टेलिफोनच्या तारा तोडल्या त्यांनी, बरोबर आहे. पूल उद्ध्वस्त केले, म्हणजे एकंदरीत 2 रस्त्यांना जोडणारा जो पूल आहे तो पण उद्ध्वस्त केला. परंतु परकीय वस्तूंच्या होळ्या करणे हे मात्र केलेलं नाही. आताच आपण बघितलं ना काय काय केलं, तर बरोबर आहे की नाही. पुन्हा हे कोण कोण होतं हे पण गरजेचं आहे बरं. तर एकंदरीतच हे सगळं वाचून घ्या. प्रश्न आहे की रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भाई कोतवाल कोण, तर भाई कोतवाल यानं कोणता गट स्थापन केला, तर त्यांना गट स्थापन केला बघा आझाद दस्ता. भाई कोतवाल म्हणलं बघा, रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांना काय केलेलं आहे, तर आझाद दस्ता नावाचा गट स्थापन केला. आता इथं बघा 1-2 गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा, सध्याचा जो काही रायगड जिल्हा आहे
कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांचा काय आहे आझाद दस्ता, नागपूरच्या जनरल आवारी यांची काय आहे तर लाल सेना आहे. बघा जोड्या लावा म्हणून प्रश्न येऊ शकतो बरं, की जे काही भाई कोतवाल आहेत यांचं काय आहे आझाद दस्ता आहे. त्याच्यानंतर नागपूरच्या जनरल आवारी यांचं काय आहे तर लाल सेना आहे, यांची लाल सेना. अशा गटांनी कित्येक महिने सरकारला सळो की पळो करून सोडले. बघा मुंबईला विठ्ठल जव्हरी, उषा मेहता व त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त प्रेक्षेपण केंद्र स्थापन केलं आणि त्याला आझाद रेडिओ म्हणत, काय म्हणत त्याला आझाद रेडिओ म्हणत, त्याच्यावरून एकंदरीतच गुप्त माहित्या काय करायचे ते इतरांपर्यंत पोहोचवायचे. इथं बघा त्यावर राष्ट्रभक्तीची गीते गायली जात, देशातील आंदोलनाच्या बातम्या प्रसारित केल्या जात, आंदोलनाच्या बातम्या आणि देशभक्तीपर गीत गायली जात आणि देशभक्तीपर भाषण प्रेक्षित केली जात. त्यामुळं आंदोलन चालवण्यास जनतेला काय झालं तर प्रोत्साहन मिळालं आणि अशी प्रेक्षेपण केंद्रे कुठं कुठं होती तर कोलकात्याला होती, दिल्लीला होते व पुणे येथे काही काळ चालली. मग त्याच्यानंतर ब्रिटिशांना ती काही बंद पण केली. तर बघा प्रश्न विचारण्यात आलाय जोड्या जुळवा, तर इथं कशाच्या जोड्या लावायच्या तर क्रांतिकारी नेते आणि संघटना यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहे. बघा मग आताच मी तुम्हाला सांगितलं की भाई कोतवाल यांचं काय आहे तर आझाद दस्ता आहे, बरोबर आहे की नाही. इथं मी ते अ ब क असं काही घेतलेलं नाहीये, कारण खूप खाली जागा वगैरे राहत नाही ना त्यासाठी. त्याच्यानंतर जनरल आवारी यांचं काय होतं तर लाल सेना. त्यानंतर विठ्ठल जव्हेरी व उषा मेहता यांचं काय केलं होतं तर आझाद रेडिओ सुरू केला होता. एकंदरीत त्याच्यावरून देशभक्तीपर गीत, त्याचबरोबर देशावरची भाषण आणि ज्या काही बातम्या आहेत ते त्या काय करत होते ते प्रसारित करत होते. त्यानंतर बघा हेमू कलानी यांना काय केलं होतं तर रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. तर एकंदरीतच जोड्या तुमच्या लक्षात आल्या असतील. त्यानंतर बघा प्रश्न आहे की मुंबईत विठ्ठल ज्वेरी आणि उषा मेहता यांनी स्थापन केलेल्या आझाद रेडिओवरून प्रामुख्याने कोणत्या गोष्टी प्रसारित केल्या जात होत्या तर बघा तिथं व्यावसायिक जाहिराती होत्या का नाही. त्याच्यानंतर फक्त परदेशी बातम्या होत्या का तर नाही. चित्रपट गीते आणि मनोरंजक कार्यक्रम, त्यांना मनोरंजन करायला वेळच कुठं होता तेव्हा. ते सर्व ध्येय वेडे झाले होते भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी. बघा पर्याय क्रमांक 4 योग्य आहे, कारण की कुठलं ना कुठलं योग्य असणारच आहे, बरोबर की नाही. आता 3 अयोग्य आहेत म्हणलं चौथं तर योग्यच असणार आहे, परंतु तसं नाही. बघा इथं काय दिलंय देशभक्तीची गीते, आंदोलनाच्या बातम्या आणि देशभक्तीवर भाषणे, म्हणजे रेडिओवरून काय प्रसारित केलं जायचं त्याचं हे उत्तर आहे. आता बघा ही तीच माहिती आहे जी की इथं दिलेली आहे. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काय तर जनरल आवारी यांचं काय आहे तर लाल सेना आहे. त्याच्यानंतर भाई कोतवाल यांचं काय आझाद दस्ता. मग अशा जोड्या विषयी बोलत आहे बरं मी. विठ्ठल ज्वेरी आणि उषा मेहता यांना काय केलं होतं आझाद रेडिओ स्थापन केला होता आणि एकंदरीतच रेडिओवरून कुठल्या बातम्या वगैरे देतात ते आपण मगाशी पाहिलं पण, बरोबर. आताचा प्रश्न काय आहे की महाराष्ट्रात 1942 साली सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली. मग मला सांगा कोणी केली बरं. महाराष्ट्राविषयी बोललोय, महाराष्ट्रातला प्रश्न आहे, आपल्याला आला पाहिजे, बरोबर आहे की नाही. तर क्रांतिसिंह नाना पाटील यांना प्रति सरकार स्थापन केलं. मग तुम्हाला माहितीये का प्रति सरकार म्हणजे काय ते बघा जे काही म्हणजे ब्रिटिशांची सत्ता आहे तर ती काय केली आपण उलटून पाडण्याचा प्रयत्न केला. ती न जुमानता आपण आपली सत्ता आपण स्थापन करायला सुरुवात केली. त्याला काय म्हणतात तर प्रति सरकार असं म्हणतात. तर सरकारी जे काही कार्यालय आहेत तर त्या ठिकाणी काय केलं कब्जा वगैरे करायला सुरुवात केली. भारतीयांना म्हणत आहे मी. आणि एकंदरीतच तिथं स्वतः कार्य पाहू लागले तर त्यालाच काय म्हणायचं प्रति सरकार असं म्हणायचं एक आपल्या भाषेमध्ये. आता इथं बघा प्रति सरकारची स्थापना देशाच्या काही भागात ब्रिटिश सरकारांची म्हणजे काय करायची होती हक्कलपट्टी करून तेथे काय केलं लोकाभिमुख सरकारे स्थापन केली. यालाच काय म्हणतात तर प्रति सरकार असे म्हणतात. बंगालमधील कुठं मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया, आझमगड, बिहार मधील बागलपूर, पूर्णिया
या जिल्ह्यात प्रति सरकारे स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील यांना 1942 साली ब्रिटिश शासन संपुष्टात आणून प्रति सरकार काय केलं, स्थापन केलं. बघा, महाराष्ट्रातला आहे म्हणजे परीक्षा कुठली आहे, महाटीईटी महाराष्ट्रातली आहे, त्यामुळं आपल्याला महाराष्ट्रातलं विचारलं जाऊ शकतं. आपण त्याच्यानं जरा लक्ष द्यायचं त्याच्याकडं. बघा, प्रश्न आहे, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर अविधान आहे. अविधान काय दिले की ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून स्थापन केलेली लोकाभिमुख सरकारे स्थापन करणे म्हणजेच काय, तर प्रति सरकार. मी आधी तुम्हाला, आता ही झाली पुस्तकी व्याख्या, हे विधान अगदी योग्य आहे. त्यानंतर बघा, तर बी विधान दिले की क्रांती अग्रणी GD उर्फ बापूलाल यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली. कोणती सेना, तर तुफान सेना स्थापन झाली. तर बघा, दोन्ही विधाने योग्य आहेत म्हणून अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. आता इथं दिसते तुम्हाला, जे आपण आधी माहिती पाहिली ती इथं बघा, क्रांती अग्रणी GD उर्फ बापूलाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था टिकवणे, गुन्हेगारांना शासन करणे यासारखी कामे कोणी केली, प्रति सरकारामार्फत केली गेली. आणि या सरकाराने नेमलेल्या लोक न्यायालयाद्वारे केलेले न्यायनिवाडे लोक स्वीकारत असत. बघा, जे काही प्रति सरकार स्थापन करण्यात आलं त्यांना अनेक लोकांच्या हिताची कामं केली. त्याचबरोबर लोक न्यायालयाद्वारे केलेली जी काही न्यायनिवाडे असत ते सुद्धा लोक काय करायचे, स्वीकारायचे. आणि सावकारशाहीला विरोध, बघा, चांगले चांगले कामं केले. दारूबंदी, साक्षरतेचा प्रसार, जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारनं केली. त्यामुळे प्रति सरकार जनतेचं काय ठरलं, प्रेरणास्थान ठरलं. बघा, हे आहेत क्रांतिसिंह नाना पाटील. आपल्या महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व आहे हे. प्रति सरकारने लोकांच्या न्याय निवाड्यासाठी डॅशची स्थापना केली. कशाची स्थापना केली, लोक न्यायालयाची स्थापना केली. आपण आताच पाहिलं ना. त्यानंतर आहे बघा, 1942च्या देशव्यापी चले जाव आंदोलनाला इतर कोणत्या नावाने ओळखले जात असत. कोणत्या नावाने ओळखत बरं चली जाव आंदोलनाला, तर याला ऑगस्ट क्रांती या नावाने देखील ओळखलं जायचं. कोणती क्रांती, ऑगस्ट क्रांती. चले जाव आंदोलनाला आणखीन एक नाव आहे, ते म्हणजे कोणतं, ऑगस्ट क्रांती. ऑगस्ट क्रांती म्हणो किंवा चले जाव आंदोलन म्हणो, लक्षात ठेवायचं हे काय आहेत, ते दोन्ही नावं एकच आहेत. प्रश्न आहे, चले जाव आंदोलनादरम्यान कोणाच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. कोणाचे होते ते राष्ट्रभक्तीपर गीत, भाषण वगैरे, तर ते होते बघा साने गुरुजी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पर्याय क्रमांक 1. तर विधान दिलेलं आहे की आझाद हिंद सेनेचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी केले. बरोबर आहे का बरं हे विधान? अजिबात नाही. हे विधान काय आहे, चुकीचं आहे. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. बरोबर आहे का? बघा, त्यानंतर विधान दिले की सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान 2 वेळा भूषवले. अगदी बरोबर आहे. राष्ट्रीय सभेचं अध्यक्षस्थान सुभाषचंद्र बोस यांनी किती वेळेस भूषवलं, तर 2 वेळेस भूषवलेलं आहे. आणि जाऊ द्या, ते पुढे येणारच आहे. तर पहिलं विधान काय आहे, चुकीचं आहे. दुसरं विधान बरोबर आहे. म्हणजे फक्त ब हे काय येणार आहे, उत्तर येणार आहे, फक्त ब. आता इथं बघा, इथं दिसेल तुम्हाला काय दिसते, तर आझाद हिंद सेनेचं जे काही नेतृत्व केलेलं आहे, इथं बघा, भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केले. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे राहिले. हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते कोण होते, तर त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस. मी तुम्हाला सांगितलं की नाही की आज आपल्याला काय पाहायचं होतं, तर चले जाव आंदोलन पाहायचं होतं, त्याच्यानंतर भूमिगत आंदोलन पाहायचं होतं, आणि दुसरं म्हणजे आझाद हिंद सेनेचे कार्य पाहायचे होते. तर आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. आझाद हिंद सेनेचे कार्य या ठिकाणी सुरू झालेले आहेत. इथे बघा, सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी किती वेळा
तर 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले. त्याच्यानंतर मग काय झालं, इंग्लंड दुसऱ्या युद्धात गुंतलेला असताना काय झालं, मी सांगतेच तुम्हाला ती पार्श्वभूमी. बघा, दुसरं महायुद्ध चालू होतं, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांना थोडं डोकं चलवलं आणि ते म्हणले की सध्या काय आहे, इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात तिकडं म्हणजे तिकडच्या गोष्टीमध्ये त्यांचं लक्ष अडकलेलं आहे. आपण काय करूया, भारतामध्ये आंदोलन आणखीन तीव्र करूया आणि असं केल्यामुळं काय होईल, तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळेल. माझ्या तरी मते सुभाषचंद्र बोस यांचा विचार योग्य होता. परंतु राष्ट्रीय सभेचे जे नेते आहेत, बाकीचे नेते म्हणत आहे मी, बाकीचे जे नेते आहेत त्यांना सुभाषचंद्र बोस यांचा विचार पटला नाही आणि त्यामुळे झालं काय, तर सुभाषचंद्र बोस यांना राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा काय दिला, राजीनामा दिला आणि मग ते त्या ठिकाणाहून कुठे गेले, जर्मनीला निघून गेले. जर्मनीला गेल्याच्या नंतर मग त्यांना एक नवी संघटना ओपन केली, ती आपण पाहणारच आहोत. बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. कोणत्या पक्षाची स्थापना केली, मी तुम्हाला सांगितलं ना, राष्ट्रीय सभेचं जे काही अध्यक्ष स्थान त्यांना भूषवलं होतं 2 वेळा, तर त्याचं काय केलं, त्यांना राजीनामा दिला. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. लक्षात ठेवायचं. तर ती का केली, असा इथं आपल्याला प्रश्न विचारलाय. केली बरं, तर ब्रिटिश सरकारला सहकार्य करण्यासाठी? अजिबात नाही. त्यानंतर आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करण्यासाठी? नाही ना. तर याचं योग्य उत्तर आहे की आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी काय केलं, तर सुभाषचंद्र बोस यांना फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. जर्मनीला जाण्यासाठी हे तर काही घेणं देणंच नाही ना. यांचं काय म्हणणं होतं, किंवा ब्रिटिश यांचं लक्ष कुठं आहे, तर त्या युद्धामध्ये आहे. तेव्हा आपण काय करूया, आपलं जे काही आंदोलन आहे भारतीयांचं ते अधिक तीव्र करूया, असं यांचं म्हणणं होतं. एकंदरीतच ते इथं सांगितले बघा, कशाचा फायदा घ्यायचा, तर दुसरं जे महायुद्ध चालू आहे ना, त्याचा फायदा घेऊन भारतामध्ये आंदोलन तीव्र करावे, यासाठी इंग्रजांच्या शत्रूंचीही मदत घ्यावी, असे सुभाष बाबूंचे मत होते. परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे काय झाले, मतभेद झाले आणि मग परिणामी सुभाष बाबूंनी अध्यक्ष पदाचा काय दिला, राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांना काय केलं, तर फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. बघा, 1941 मध्ये जर्मनीला पोहोचल्यानंतर नेताजींनी कोणते महत्वाचे कार्य केले, कोणते कार्य होते ते महत्वाचे, तर ते कार्य होते बघा, जर्मनीला गेल्यावर म्हटलेलं आहे म्हणून ते महत्वाचं कार्य आहे की फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली आणि बर्लिन रेडिओवरून सशस्त्र लढ्याचे आवाहन केले. आतापर्यंत जे काही लढे चालले होते ते अहिंसक मार्गाने चालले होते, बरोबर आहे की नाही. इकडच्या गालात मारलं तर इकडच्या गालात मारा म्हणून गाल पुढे द्यायचा. तर अशा पद्धतीचा लढा चालू होता, अहिंसक मार्गाचा लढा चालू होता. परंतु त्यांना आता सशस्त्र लढ्याचे आवाहन केले. सशस्त्र म्हणजे शस्त्र घेऊन लढायचं, याला म्हणतात सशस्त्र लढा. तर एकंदरीतच हे आपलं उत्तर आहे. इथं दिसते बघा तुम्हाला, काय दिसते इथं, 1941च्या एप्रिलमध्ये जर्मनीला पोहोचले, तेथे त्यांना फ्री इंडिया सेंटर स्थापन केले. काय केले, तर फ्री इंडिया सेंटर स्थापन केले आणि जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेनं सशस्त्र लढ्यात सहभाग घ्यायचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाष बाबूंना कुठं बोलवले, जपानला बोलवले, बरोबर आहे का, जपानला. हे बघा इथं जपानला येण्याचे निमंत्रण दिले. आता रासबिहारी बोस पण आलेले आहेत, त्यांच्याविषयी पण आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. त्यानंतर बघा, रासबिहारी बोस यांनी आग्नेय आशियातील, म्हणत आहे मी, आग्नेय आशियातील भारतीयांना संघटित करून कोणती संस्था स्थापन केली, तर कोणती संस्था, बघा आधी कुठली संस्था विचारले, तर आग्नेय आशियातील भारतीयांना घेऊन कोणती संस्था स्थापन केली. तुम्हाला सांगते, हे रासबिहारी बोस 1915 पासून कुठे राहत होते, तर जपानला राहत होते. परंतु जपानला जरी राहत असले तरी सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत होते. तर त्यांना कोणती संस्था स्थापन केली, तर त्यांना केली बघा इंडियन डिपेंडन्स लीग. तर म्हणजे तुम्हाला माहितीच तो सांगते, आझाद हिंद सेनेची पण स्थापना रासबिहारी बोस यांनाच केलेली आहे. त्याच्या अगोदर आपण ते वाचलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. बऱ्याच जणांना कसं वाटतं की आझाद हिंद सेना म्हणलं की
सुभाषचंद्र बोस यांची संस्था आहे किंवा यांचीच संघटना आहे असं वाटतं, परंतु नाही. आझाद हिंद सेना याचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे. परंतु ही जी काही संस्था आहे ती कोणी स्थापन केली, तर रासबिहारी बोस यांना स्थापन केलेली आहे. नेहमी प्रश्न असतो बघा, जमलिंग प्रश्न आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. हे बघा, हे आहेत रासबिहारी बोस, बरोबर. तर रासबिहारी बोस हे 1915 पासून कुठे राहत होते, तर जपानमध्ये राहत होते. आग्नेय, इथं बघा, आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून त्यांना काय केलं, इंडियन डिपेंडन्स लीग ची स्थापना केली. इंडियन डिपेंडन्स लीग ची स्थापना केली. कॅप्टन मदन मोहन सिंग यांच्या मदतीनं रासबिहारी बोस यांनी तयार केलेल्या भारतीय सैनिकांच्या फलटणीला डॅश नाव देण्यात आले. काय नाव देण्यात आले, तर त्या फलटणीला नाव दिलं बघा, आझाद हिंद सेना. काय नाव दिलं, आझाद हिंद सेना. इथं बघा, युद्धबंदी झाल्यावर भारतीय सैनिकांची एक फलटण कॅप्टन मोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिला काय नाव दिलं, आझाद हिंद सेना असे नाव दिले. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं काय केलं, नेतृत्व केलं. लक्षात असू द्या, ही जी काही आझाद हिंद सेना आहे ती स्थापन कोणी केली, तर ती केली बघा रासबिहारी बोस यांना. कोणाच्या मदतीने केली, तर कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीने केली. आणि आझाद हिंद सेनेचं नेतृत्व कोणी केलं, तर सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं आहे किंवा केलेलं होतं. नेताजींनी अंदमान आणि निकोबार बेटांना अनुक्रमे कोणती नावे दिली, बघा. अंदमान आणि निकोबार हे बेट काय केली, जपानने जिंकून घेतली. कोणाकडून, तर ब्रिटिशांकडून जिंकून घेतली. कारण सध्या आता युद्ध चालू होतं ना, आता नाही हो, तेव्हाच चाललंय. तर युद्ध चालू होतं की नाही, दुसरं महायुद्ध. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये अंदमान आणि निकोबार हा भाग कशाचा आहे, कोणाचा आहे, आपला आहे ना, भारताचा भाग आहे. परंतु कोणाचा, म्हणजे तेव्हा भारतावर राज्य कोणाचं होतं, तर ब्रिटिशांचं होतं ना. मग ब्रिटिशांकडून जपानने जिंकून घेतला आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे ते काय केला, वापस केला. मग वापस दिल्याच्या नंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना या बेटांना काय नावं दिली, तर नावं दिली बघा, शहीद आणि स्वराज्य. पर्याय क्रमांक 2, शहीद आणि स्वराज्य. त्यानंतर खालील विधानांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा. तर अविधान आहे, आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या महिला पथकाचे नेतृत्व डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांना केले. अगदी बरोबर आहे. बघा, इथं थोडस काय झाले, प्रिंट मिस्टेक झाली. तरी पण बघा जरा, मी तुम्हाला म्हणजे जर समजा आता बघा, याचं जे काही पीडीएफ देणार आहे त्याच्यामध्ये अशी चूक तुम्हाला दिसणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, झालंय काय सांगते तुम्हाला, मोबाईल मधून समजा तुम्ही अगोदर काय केलं, 6वी 7वी इतिहास भूगोलचे तुम्ही काय केलं, माझ्याकडून पीडीएफ घेतले की नाही. मी तुम्हाला म्हणलं होतं की नंतर पीडीएफ तयार झाली, म्हणजे प्रश्न उत्तर स्वरूपातील पीडीएफ विषयी बोलत आहे मी, तर तयार झाली की मी तुम्हाला काय करते, सांगते. परंतु सांगण्यासाठी माझ्याकडे काय राहिले नाही, तुमचे नंबरच राहिले नाहीत. तर माझ्या मोबाईल मधून ते सगळे नंबर काय झाले, डिलीट झाले. त्यामुळं तुमच्या म्हणजे महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही काय करा, सगळ्यांनी हाय म्हणून मेसेज टाका. मी काय करते, तुमचा एक ग्रुप बनवते सगळ्यांचा, बरोबर आहे का. मग एकंदरीतच आपलं 8वीचं पीडीएफ सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यासवाल्यांपेक्षा सामाजिक शास्त्रवाल्यांसाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एक 8 ते 10 प्रश्न तुम्हाला याच्यातून येतात. त्यासाठी तुम्हाला ते देण्यासाठी म्हणजे एकंदरीतच तुमचा एक ग्रुप तयार करते आणि हे तयार झालं की मग तुम्हाला मेसेज टाकते, बरोबर की नाही. तर ते तुम्ही हाय म्हणून मेसेज टाका, म्हणजे तुमचे सगळ्यांचे नंबर मला येऊन जातील. तर ब विधान काय आहे, जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने आझाद हिंद सेनेचे इम्फाळ मोहीम, आझाद हिंद सेनेची कोणती मोहीम, इम्फाळ मोहीम अर्धवट राहिली. अगदी बरोबर आहे हे. पण ते जपानने का बंद केली, काय नाही, तर त्याच्याविषयी आपण नंतर जाणून घेणारच आहोत. तर दोन्ही विधाने योग्य आहेत, अ ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. नोव्हेंबर 1943 मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेट काय केली, जिंकून घेतली. कोणाकडून जिंकून घेतली ते आपण बोलणं झालेलं आहे आपलं सगळं. तर एकंदरीतच नेताजींनी त्याला कोणती नावं दिली, तर शहीद आणि स्वराज्य, बरोबर का. त्याच्यानंतर 1944 मध्ये आझाद हिंद सेनेनं म्यानमार मधील
आराकानचा प्रदेश मिळवला, आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली. याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्यानं इम्फाळची मोहीम कशी राहिली? अर्धवट राहिली. तेच वाक्य होतं ना मगाचं, तर राहिली ते बरोबर आहे. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेनं किंवा सैनिकांना नेटानं लढत राहिले. परंतु याच काळात जपानने काय केली? शरणागती पत्कारली. कशामध्ये? तर त्या दुसऱ्या महायुद्धामध्ये. आपण नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवत राहा की ह्या ज्या काही घडामोडी घडत आहेत तेव्हा म्हणजे दुसरं महायुद्ध चालू आहे हे एकदा समजून घ्या. त्यानंतर बघा 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे काय झाले? निधन झाले. बघा 18 ऑगस्ट 1945 ला सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. आणि एकंदरीतच काय झालं तर या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेनं आपले शस्त्र खाली ठेवले. तर अशा पद्धतीनं एकंदरीत रोमहर्षक पर्व काय झालं? संपलं यांच्या निधनाबरोबरच. तर बघा इथं काय महत्वाचं आहे तर हे बघा इथं कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी या पथकाच्या म्हणजे महिला पथकाच्या कोण होत्या? तर प्रमुख होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस जे होते त्यांना जनतेला कुठलं आवाहन केलं? तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, असं कोणी म्हटलं आहे? असे प्रश्न येऊन गेलेले आहेत. काय? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, हे कोणाचे आहेत वचन किंवा कोणाचे आहेत शब्द? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आहेत. बघा नेताजी सुभाषचंद्र बोस यांना म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले, परंतु स्वतंत्र भारताला पाहायला ते राहिले नाहीत. बरोबर आहे की नाही? 18 ऑगस्ट 1945 लाच त्यांचं काय झालं? निधन झालं विमान अपघातामध्ये. इथं बघा आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावरील राजगृहाच्या आरोपात त्यांचा बचाव करण्याचे काम कोणी केले? कोणी केलं ते काम? तर ते बघा पंडित जवाहरलाल नेहरू आणि भुलाबाई देसाई यांना केलं. बघा आणखीन एक जण होते त्याच्यामध्ये, तर कोण होते ते? तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि भुलाबाई देसाई, त्याचबरोबर तेज बहादूर सप्रू हे पण होते. बरं म्हणजे शिक्षा सुनावली गेली तर त्यांचा बचाव पक्ष मांडणारे व्यक्ती होते पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई आणि तेज बहादूर सप्रू. हा बघा इथं दिली बघा माहिती. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा आरोप ठेवला. त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई आणि तेज बहादूर सप्रू यासारख्या निष्णांत कायदे पंडितांनी त्यांच्या बचावाचं कार्य केलं. तर एकंदरीत हे राहिले होते बघा तिथं सांगायचे, ते आता तुम्ही लक्षात ठेवा. मग झालं पुढं काय? तर बघा न्यायालयाने या अधिकाऱ्यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बघा दोषी तर ठरवलं, त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. त्यामुळे भारतीय जनतेत ब्रिटिश सरकार विरुद्ध प्रखर असंतोष निर्माण झाला. तर बघा जनतेनं जे काय असंतोष निर्माण केला तर त्यामुळं सरकारला काय करावं लागलं? त्यांना जे काही शिक्षा दिलेल्या आहेत त्या रद्द कराव्या लागल्या. 18 फेब्रुवारी 1946 रोजी भारतीय नौसैनिकांनी डॅश ब्रिटिश म्हणजे युद्ध नौकेवर तिरंगा ध्वज फडकावून उठाव केले. तर कोणती होती ती युद्ध नौका? तर तिचं नाव आहे बघा तलवार. या युद्ध नौकेवर काय करण्यात आला? तर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला. आता बघा नवसैनिकांनी केलेल्या उठावात डॅशच्या मदतीनं सैनिकांनी आपली शस्त्रे खाली ठेवली. तर मग नौसैनिकांना म्हणजे तलवार या नावेमधल्या ज्या नौसैनिक होते त्यांना काय केलं तर ब्रिटिशांच्या विरुद्ध एकदम गोळीबार वगैरे चालू केला. मग ते कोणाचंही ऐकत नव्हते. यांचं पाहून दुसऱ्याही ठिकाणी असे लढे चालू झाले. तर त्यांना एकंदरीतच शस्त्र खाली ठेवायला लावणारी व्यक्ती कोण आहे? तर ती आहे सरदार वल्लभभाई पटेल. तर यांच्या म्हणण्यानुसार नौसैनिकांना काय केली? आपली शस्त्र खाली ठेवली. इथं बघा जी माहिती मी तुम्हाला माझ्या भाषेत सांगितली ती इथं दिलेली आहे. काय म्हणणं आहे की आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेतून नौसैनिकांनी व वायू सैनिकांमध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण झाला आणि याचा उद्रेक म्हणून 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्ध नौकेवर झाला. बघा सैनिकांनी युद्ध नौकेवर तिरंगा ध्वज फडकावला, ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या आणि ब्रिटिश सरकारने म्हणजे लष्कर पाठवून काय केलं?
नौसैनिकांवर काय केला, गोळीबार केला आणि त्याला उठावकऱ्यांना गोळीबारानेच उत्तर दिलं. पण आतापर्यंत अहिंसक मार्ग चालू होता तो आता राहिला नाही. ते काय म्हणतात, त्याचं प्रत्युत्तर त्यांना पण गोळीबाराने दिलं आणि मुंबईतील कामगार आणि सामान्य लोकांनी नौसैनिकांना पाठिंबा दिला. अखेरीस सरदार वल्लभभाई पटेल, बघा इथं नाव दिलं, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीनं काय झालं, नौसैनिकांनी शस्त्र खाली ठेवली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी डॅश या ठिकाणाच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारले. तर कुठल्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला नव्हता? बघा प्रश्न कसा आहे, फसवा. तर मी सांगते तुम्हाला, दिल्लीच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला होता, कराचीमध्ये पुकारला होता, अंबालीमध्ये पुकारला होता, परंतु सातारामध्ये नव्हता. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येणार आहे. कारण की इथं काय म्हणलंय, हवाई दलातील अधिकाऱ्यांनी संप पुकारला नव्हता ते विचारलंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला जो काही चॅप्टर आहे तो या ठिकाणी संपतो. तर एकंदरीतच नौदल वगैरे आपण सगळं काही पाहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं पण आहे. तर भेटूया मग याच्या नंतरच्या पार्ट मध्ये.